गाईज वेलकम टू प्रियंका बुटीक गाईज. तर आज आहे 9 मे आणि आज एक खूप मोठी कंप्लेंट आहे. माझ्याकडे एका कस्टमरनी 1 ते 1.5 वर्ष अगोदर हा ब्लाऊज शिवलेला होता. हेल्दी लेडीज होती. खूप सुंदर मस्त ब्लाऊज बसलेला होता. फ्रंट बघा खूप सुंदर आहे, पानगळा कपचा ब्लाऊज आहे. मागचा पण खूप सुंदर बो आहे. खूप सुंदर अमेझिंग पफ स्लीव्ज आहे. खूप सुंदर 6 ते 7 हजाराची साडी आहे गाईज या कस्टमरची. आणि ह्या ब्लाऊज घातल्यावर खूप अमेझिंग तिने 2-3 लग्न मला वाटते जास्तच कार्यक्रम अटेंड केले आणि खूप सुंदर फोटोशूट पण झाला आहे तिचा. आता तिला सर्वजण म्हणत आहे की तुझा मागचा गळा असा दिसते तसा दिसते, समोरून पण तुला चांगलं नाही वाटत असं वाटते कारण लग्न झालेली आहे, इथून असं दिसते असं दिसते. आता तिने काय केलं आहे, मला दुसरा ब्लाऊज हवा आहे तर तिने साडीमधनं हे कापायला लावलं. साडीमध्ये ती अर्धा पोर्शन लावून टाकेल, साडीमधनं कापून तिला दुसरा ब्लाऊज हवा आहे सिंपल गोल गळ्याचा आणि याच्यातनं हात कापायला लावले आणि याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट लावायला लावलं. तुमच्यासोबत पण होत आहे का असं नक्कीच मला कमेंट्स करून सांगा. पण माझं एकच आहे मत की जेव्हा पण ब्लाऊज शिवायला जाता गळा चॉईस करता तर थोडं डोकं लावून चॉईस करा आणि डिसाईड करा, कारण खूप मोठं नुकसान करत आहे तुम्ही पैशाचं पण आणि ब्लाऊजचं पण आणि कपड्याचं पण आणि साडीचं पण. आम्हाला काहीच नाही आहे हे शिवायला, तुमचा पैसा चालला, तुमच्या साडीचं नुकसान होत आहे कारण साडीमध्ये तुम्ही दुसरं ब्लाऊज पीस अटॅच करत आहे आतमध्ये, म्हणजे दिसत आहे 6 ते 7 हजाराच्या साडीमध्ये लग्नामध्ये जाल तेव्हा. हे बघा पदराचं जेव्हा आतमधलं घालत आहे कसं वाटेल तुम्हीच सांगा. आणि हे ब्लाऊज वेगळं वाटत आहे, ठीक आहे. कपचं ब्लाऊज आहे, हे नुकसान करून घेत आहे तुम्ही, कटोरीचं शिवत आहे आता तर थोडं नुकसान होत आहे. प्लीज कमेंट्स करून सांगा तुमच्यासोबत पण असं घडलेलं आहे का मला सांगा. हे बघा खूप सुंदर फिनिशिंग परफेक्ट बसली आहे, पण आता ती कस्टमर नाहीच मानत आहे तर मला शिवावं लागत आहे. आता मी कापायलाच जात होती म्हणून मी तुमच्याशी एक शेअर करायला गेली. थँक्यू सो मच गाईज. प्लीज 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 हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा गाईज. तेव्हापर्यंत बाय बाय.